नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन रोडे, सोनम सीड प्रतिनिधी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। आज आपण खापरी या गावामध्ये आलेलो आहोत। तर आपण या गावामध्ये सोनम सीड या कंपनीचं जे प्रेस्टीज कापसाचं वाहन आहे, या वाहनावर आपण प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम नुकताच आता पार पडलेला आहे। तर आपल्या या शेतामध्ये जिथे आपण कार्यक्रम घेतलेला आहोत त्या शेतामध्ये आणि ते शेतकरी आपल्या सोबत आहे। काकाजी नमस्कार, तुमचा परिचय द्या। माझं नाव आहे प्रमोद बाबुराव ठमके, राहणार खापरी, जिल्हा वर्धा। तुम्ही जे हे सध्या आता तुमच्या शेतामध्ये आपण कार्यक्रम घेतला, हे जे प्रेस्टीज वाहन आहे, हे प्रेस्टीज वाहन तुम्ही किती एकरात लावलेलं आहे? हे आम्ही जवळजवळ 4 एकरामध्ये 4 एकरामध्ये लावलेलं आहे। याचं अंतर काय ठेवलं आहे? याच्यानंतर 3 बाय 1 ठेवलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता काकाजीनं जसं सांगितलं आहे, 3 बाय 1 मध्ये यांनी या प्रेस्टीज या वाहनाची लागवड केलेली आहे। आणि हे जर वाहन पाहाल तुम्ही, आज तारीख जवळपास 28 ऑक्टोबर 2025। तर सध्याचा जो पाऊस काय अति पाऊस काय आहे, तरी सुद्धा याच्यामध्ये बोंड चांगले उमललेले आहे आणि 5 पाकळ्याचे बोंड आहे। आणि पाहू शकता कापूस पण वेचायला सोपी आहे आणि वजनाला पण जड आहे। 1-1 फुटावर लागवड केलेली आहे। आणि या झाडाचं जे वैशिष्ट्य आहे, या झाडाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे याला खालून 2 गळफांद्या आणि ज्या आपल्या फळफांद्या असतात ते आहे। आणि एका फांदीला पाहता तुम्ही 5, 6, 7ची सिरीज आहे। सोबतच 5 पाकळ्याचं बोंड दिसेल तुम्हाला। आणि कापूस पण वेचायला सोपी आणि वजनाला जड आहे। सोबत याला ज्या फळफांद्याची संख्या जास्त दिसून येईल आणि बोंड पण याचं पान, तर बोंड पण मोठ्या साईज नाही आणि 5 पाकळ्याचं बोंड आहे। सोबतच पानावर लव असल्यामुळे याला जो रस शोषणारा किडीचा जो प्रादुर्भाव असतो हा कमी होतो आणि रोगाला कमी बळ पडतं। अर्धे बोंड फुटलेले आहे, म्हणजे 50% या वाहनाची ब्लस्टिंग झालेली आहे, म्हणजे वेचणीला आलेला आहे। जे हे 150 दिवसाचं वाहन आहे आणि लवकर येणारं वाहन आहे। झाडाची उंची पान, तर उंची पण 5 फुटाच्या जवळपास, 4 फुटाच्या जवळपास जातं। आणि सोबत याला पात्या आणि बोंडांची पण संख्या 125च्या घरामध्ये आहे। तर काका, तुम्हाला हे वाहन कसं वाटलं? हे वाहन योग्य आहे. अच्छा, आणि याचं जे नियोजन वगैरे कसं केलं आहे तुम्ही? नियोजन म्हणजे आता याचं असं आहे की 2 खात झाले आहे याला। अच्छा, आणि 3 फवारणी। तर शेतकरी मित्रांनो, काकाजीनं म्हणजे अगदी कमी खर्चामध्ये, म्हणजे साधारण नियोजनामध्ये हा खूप चांगला प्लॉट बनवलेला आहे। तुम्ही आतमध्ये सुद्धा पाहू शकता, आतमध्ये पण बोंडांची संख्या आणि जे बोंड जे फुटणी आहे, या बोंडाची फुटणी पण 50% इथं झालेली आहे। बोंडांची संख्या पण बऱ्याच प्रमाणात दिसून येतो। आणि दुसरी मेन गोष्ट शेतकरी बंधूंनो, झाडाला या वाहनाला समजा पानांची संख्या कमी आहे, त्यामुळे कसं अति पावसामुळे यात बोंडसडीचं प्रमाण तुम्हाला कमी दिसून येतं। बोंड पण चांगलं उमळलेलं आहे। बोंडसडीचं प्रमाण तुम्हाला इथं कमी दिसून येतं। अशा प्रकारे हा प्रेस्टीजचा वाहन आहे। आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा विनंती राहील की तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये सोनम सीडचं प्रेस्टीज हे वाहन पुढल्या वर्षी 2 तरी पॅकेट लावून बघा। धन्यवाद।